आणि ते थोडक्यात जाणून घेतोय जे आरोप होत आहेत ते थांबण्याचं नाव नाही घेते। कुठेतरी पैसे तुम्हाला भेटतात, बाहेर गावीवरनं पैसे मोठ्या संख्येत येतात आणि तुम्ही आमिष देता, लोकांना तुमच्याकडे वळवता, काहीतरी ब्लॅक मॅजिक करता, लोकांना येशूच्या नावावर काहीतरी जाऊन तुम्ही सांगता, अनेक अशा गोष्टी आहेत। ते काय, ते तथ्य काय त्याचं? असं कोण बोलतं? असं कोण बोलतं? सरकार। सरकारला मला एक सांगणं आहे, आमचे 15 लाख रुपये पहिले द्या। आमचे किती वर्ष झाले? 15 वर्ष झाले ना। तर 15 लाखाच्या हिशोबाने किती होतात बघा गुन्हे। तर त्या सरकारच्या नेत्यावर आमचं कर्ज लय आहे, ते त्याला द्यायचे नाही आहेत म्हणून काय बी खोटे नाटे आम्ही पैसे देतो आणि धर्मांतर करतो, असं काही नाही। हे सगळं काय खोटं आहे। आजपर्यंत कुठल्या सुप्रीम कोर्टापर्यंत धर्मांतर मध्ये एखादा तरी आम्हाला आरोपी दाखवा की तो सिद्ध झालाय। आरोप सिद्ध होत नाहीत, फक्त हे आरोपावर आरोप टाकत चाललेले आहेत। आणि हे लोक मायनॉरिटीज, बहुजन, शेड्यूल कास्ट यांना टार्गेट करणं हेच यांचं सरकार आहे। म्हणजे महाराष्ट्राचं सरकार असू दे, दिल्लीचं सरकार असू दे, आज एका तरुणांना एक जज कॉकरेज बोलतोय म्हणजे आमची ही लायकी। या सरकारमधले जे जज बोललेत ती भाषा त्यांची नाही आहे, केंद्रातल्या कॅबिनमधून बोलवली जाते। आज ख्रिश्चन समाजावरती अन्याय जो होतो ना, तो जो स्क्रिप्ट आहे तो तिकडनं येतो आणि इथं सगळ्यांवरती आरोप बेआरोप केला जातो। हे सगळं या सरकारचं जे काही चाललंय यांना आम्हाला न्याय द्यायचा नाहीये, यांना फक्त आम्हाला किडे मकोडेसारखं मसलायचं प्लॅनिंग आहे यांचा। पण हे सरकार विसरतंय की इंदिरा गांधी देखील हारलेली होती। हे सरकार विचारतंय की आणीबाणी पण लागलेली होती आणि आज हे असं करून यांच्या स्वतःवरती आणीबाणी लागू करत आहेत। ख्रिश्चन समाज म्हणजे ख्रिस्ती समाज हा घाबरणारा नाहीये। तुम्ही एक मारा हे ढेकणाची जात आहे, एक मारा 10 पैदा होणार, 10 मारा 20 पैदा होणार, हे थांबणार नाही कुठं। कारण ख्रिश्चन हे समाज आणि जातच नाहीये, ख्राइस्ट प्रभू येशूचे लेकरं आहेत, हे एकोपा आहे। आणि याच्यामध्ये चर्चमध्ये येणारा हिंदू असतो, मुस्लिम असतो, हर प्रकारच्या जातीचा व्यक्ती असतो। येतात का तुम्ही काही त्यांना हे करता? त्यांना कोणीच बोलवत नाही। आता मंदिरामध्ये काय काय कोणी बोलवलं म्हणून जातात का? तुमच्या लेडीज काही घरापर्यंत जातात, त्यांना सांगतात, आता गोरेगाव मधलीच घटना तुमच्या समोर आहे, सर्वांना माहिती आहे, मग ते काय होतं? गुड फ्रायडे असू दे किंवा क्रिसमस असू दे, आनंदाच्या बहाराने ज्या देवाला ते मानतात त्याचा प्रसार ते करतायत। ते काय वाईट थोडी करतायत। ते आम्हाला संविधानाच्या ऍक्ट 25 मध्ये दिलेलं आहे, आम्हाला कोणाचा भाग बी रोखू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही। कारण का संविधानाला कोणी बदलू पण शकत नाही आणि आम्हाला इतर रोखू पण शकत नाही। तो अधिकार संविधानिक आहे ना शेवटी, किती केला तरी। आता सध्या तुमचं नेतृत्व कोणी केलं आज इथे आझाद मैदान इथे, आणि काय वाटतंय, काय अपेक्षा वाढलेत का? कारण की हे हमले, हे हल्ले थांबणार आहेत का? हे सगळ्यात फार महत्त्वाचा मुद्दा विचारला। ॲक्च्युली आम्ही बरेच वर्षापासून या आझाद मैदानावरती आंदोलनाने मोर्चे करत आहोत। आम्ही अनेक पार्ट्यांना बोलवलं, जे सत्ताधारीमध्ये आहेत त्यांनाही बोलवलं, ते कधी आले नाही आले, आणि जे विरोधामध्ये बसतात त्यांनाच आम्ही वारंवार बोलवलं, ते इथे आले, बसले, भाषणं केले, निघून गेले, परत काय दिसले नाही। ना दिल्लीला पाठपुरावा, ना मुख्यमंत्र्यांना पाठपुरावा, आले आणि आपल्या पोळ्या शेकल्याने निघून गेले। पण यावेळी आम्हाला आनंदाची बाब आहे की स्वतः ज्यांनी संविधान बनवलंय त्यांचं रक्त येते, ज्यांनी देशासाठी आहुती दिलेली आहे, अशा व्यक्तींची ती नातू आहेत। तर ते प्रकाश आंबेडकरांवरती आमचा भरोसा आहे, कारण ते पॉलिटिकल साईडला ठेवलं। आज जर तुम्ही इथं बघाल तर इथं एकही त्यांच्या पक्षाचा झेंडा नाही आहे, इथं फक्त क्रॉस आणि बाळासाहेबांचा एक फोटो, कारण त्यांनी आमचं नेतृत्व केलेलं आहे। आणि ते नुसतं नेतृत्व करायला आणि स्टेज घ्यायला नव्हते आले, ते इथून पुढे हायकोर्ट तर सुप्रीम कोर्टपर्यंत बिल पण दाखल करण्यासाठी आलेले आहेत, ते दाखल बी करणार आहेत। अपेक्षा वाढल्यात, अपेक्षा पुष्कळ वाढल्यात समाजाच्या, आणि आमच्या अपेक्षा प्रकाश आंबेडकरांकडे आहेत आणि वाढत जाणार। आणि ज्या वेळेस प्रकाश आंबेडकर आमच्यासाठी लढतायत, आम्ही पण त्यांच्याबरोबर उभे राहणार। तर आपण बघितलं की थेट इथून आझाद मैदान इथून आज प्रकाश आंबेडकरजी यांनी आज ख्रिस्ती समाजाला नेतृत्व केलं आणि त्यांचं बंधनी केलेली आहे। आणि एकंदरीत जेव्हा जेव्हा अशा प्रकारे हल्ले होतील तेव्हा तेव्हा प्रकाश आंबेडकर पुढे असतील आणि त्यांचा लढा ते करतील असं एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे। पण अशामधून आज या ख्रिस्ती समाजाच्या या आंदोलनानंतर काय सरकार भूमिका घेते आणि हे हल्ले थांबतायत का, हे आता पाहणं महत्त्वाचं राहील। तर नक्कीच याबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका। पाहत राहा प्रभावशाली न्यूज।